मी नेताजी कट्टे गोंदवले बुद्रुक. 8 दिवस झालं निवडणूक लागली. आपल्या निवडणुकीचं वारं वाहतंय गावात. सगळीकडे बोळाबोळानी मोबाईलवर सगळीकडे धुमाकूळ चाललाय. कोण बी काय लिहितंय, कोण काय करतंय. पण प्रामाणिक जनता आणि जनतेची कामं हिताचं कोण करतंय ह्याच्याकडे जनता बारीकानं लक्ष देत असते. कोण काय म्हणतंय त्याच्या मागं न लागता, कोण काय सांगतंय याच्याकडनं लक्ष लागता. आपला जयकुमार गोरे मंत्री आहेत आणि 2030 पर्यंत ते आहेत आणि त्यामुळे आपल्याला कामं हे जोरात करायचे आहेत. ही कुणाच्या मागानं कुणी सांगितलं तर कामं होत नाहीत. नुसता अर्ज नेऊन देते तर माणसासनी बोलवतात. तिथं रोड देतो, तिथं काय देतो, काही होत नाही. बोलवून बोलवून माणसं नुसती बेजार केली, काम काय शून्य करत नाहीत. आणि 2 नेत्यांनी एकच धरले गावात की आला गडी आला आणि तो गडी आला. कुठलाच गडी यांच्या हातात नाही. गेले 20 वर्ष सत्ता यांच्या हातात आहे. पाणी नाही असली गोळ गोंदवल्याला पाणी देऊ शकले नाहीत. हे राजकारण काय करतात, गावागावात भांडणं लावायची, भावाभावात भांडणं लावायची, त्यांचं एवढंच काम आहे. बघा तुम्ही बारीक लिशन प्रत्येक भावकीत विचारा काय प्रकार चालू आहे. प्रत्येकाने याचं ह्याच्या भावाला उभं कर, त्याच्या भावाला उभं कर. लगा तुम्हाला दुसरं काय राजकारण नाही होय. चांगले विचार घ्या की, चांगल्या विचारात या. गावातल्या गोंदवल्याचं नाव होतंय, सोसायटीचं नाव होतंय. सोसायटी 1 नंबर चालवली. सोसायटी एवढी चांगली असताना जयकुमार गोरेचं नाव घेऊ नका. अरे आम्ही मतं मागतो भावांच्या जीवाव, काम करतायत भाव आणि तुम्ही काय करताय. 4 तुमचे आईबाप आहेत, 4 भावाकडे 1-1 रुपया मागत जाताय. तुम्हाला मतदान देत नाही कोण, याचं कारण हुडका. कारण तुम्ही एक माणूस येतोय. आमचा खंबीर माणूस आहे त्यामुळे आम्ही आज इथं आहे. प्रत्येक माणसाला आम्ही बोललो, आमचा कार्यकर्ता कुठलाही सांगेल त्याचं काम केल्याशिवाय आम्ही राहत नाही. कुठला प्रश्न असू दे आम्ही त्यांचा 100% माग आहे. जनतेला एकच विनंती करतो, 13चे 13 आमचे उमेदवार कबशी चित्र आहे. या चित्रावर शिक्का मारा आणि प्रचंड मतानं मतदान करा. श्रीराम. कसले ग्रामस्थ गोंदवले बुद्रुक. मी आजपर्यंत कुठल्याही पदात भोगलेला माणूस नाहीये. मी सर्वसामान्य सभासद आहे. फक्त मला एकच माहित आहे की ह्या गोंदवल्यात जो बी विकास कोण करू शकतो ती आमचा जो पार्टी आहे किंवा आमचा ग्रुप आहे. आजपर्यंत आम्ही कधी कुणाशी चेष्टा मस्करी किंवा कुणाची निंदा केलेली नाही. असता काय सरळ मार्गी आमचं राजकारण चालू असतं. आम्ही कधी कोणाचं नाव घेत नाही. त्या मुद्द्यावर आमचा जो ग्रुप आहे, जे आमच्या यशवंत डांगड्यापासून जे आमचा जो ग्रुप होता तोपर्यंत आम्ही एकमार्गी सरळ मार्गी राजकारण करत आलो आहे. आज म्हणजे थोडं राजकारणाची पातळी खालावली आहे, पण त्याला काही पर्याय नाही. राजकारण हे राजकारणच आहे. त्यासाठी आम्ही जे बी आमचा ग्रुप म्हणा किंवा आमच्यावर बाह्य आहेत, अभिजित पाटील कट्टे पाटील आहेत, आमचे विष्णुपंत कट्टे आहेत, गुलाबांना आहेत, आमचे श्रीकृष्ण कट्टे पाटील आहेत किंवा सर्व आमचे जे सहकारी आहेत, ह्या सर्व सहकार्याचे आणि आमच्या सर्व संचालक आता जे उभे केलेत आम्ही बॉडीचे जे आमचे उमेदवार आहेत, हे सर्व आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून उभे केले आहेत. आम्ही नवीन आता चेहरे आहे, सगळे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि आमच्याकडून सोसायटीमार्फत कुठल्याही सभासदाची तक्रार, कुठल्या सभासदाला कर्जापासून वंचित ठेवलं जाणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही काय पेट्रोल पंप वगैरे असलं काय काढणार नाही. आम्ही एक शेतकऱ्यांच्या पिकावरती फवारणी करण्यासाठी एक ड्रोनची व्यवस्था आम्ही करू आणि इतर जे काय आल्या सुविधा तर आम्ही त्या सभासदांना पुरवू. खोट्या आश्वासन आम्ही अशी काय देणार नाही. पेट्रोल पंप वगैरे हे काय कुठं बसत नाही. आता 1 किलोमीटर पेट्रोल पंप झालेले आहेत, तरी आम्ही अशा काय भूलथापा देणार नाही. आम्हाला संधी द्यावी अशी आमची विनंती आहे माझी. तरी कबशी